एक सर्वोत्कृष्ट स्कोरर संदीपजी भोईर सर यांचं देखील आपण स्वागत करूया. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यांचं देखील आपण करूया मनापासून स्वागत. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, तमाम क्रिकेट खेळाडूंचं आणि सगळ्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि वळूया मैदानाच्या आतमध्ये. धायरेश्वर डोलवे आणि त्यांच्या विरोधात पिंट्या शेठ पाटील प्रतिष्ठान अमरापूर या संघामध्ये पहिली मॅच. टॉस जिंकलाय अमरापूर टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिले गोलंदाज येत आहेत मुन्ना पाटील. पटेल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा अँगल मात्र या ठिकाणी वापरला जाईल. P1चं पहिलं षटक, पंचांचा इशारा, मॅच ऑन. पहिला चेंडू या ठिकाणी या स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 8:15 तुमचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेलाय. टाइम अलर्ट असणार आहे. 5 षटकांची मॅच जरी असली तरी 4 षटकं 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला पूर्ण करणं हे अनिवार्य आहे. अन्यथा 5व्या षटकामध्ये एक्स्ट्रा प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. याची देखील नोंद आपण घ्यायची आहे. सुनील पाटील आणि सचिन पाटील ही जोडी आहे. यावेळेस देखील अवे फ्रॉम द बॉडी चेंडूची पिचिंग करण्यात आली होती. चांगली लाईन आणि चांगल्या लेंथचा वापर या ठिकाणी P1च्या पहिल्या षटकामध्ये केला जातोय. खरं तर दोनच खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू न टाकता ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि युक्तीचा वापर केला जातोय. यावेळेस देखील बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी वाईड लाईनच्या आसपास गोलंदाजी केली जाते. 7व्या 8व्या स्टंपवरती चेंडू पिच केले जात आहेत. फलंदाजांना खरं तर धावा जमवण्यामध्ये अडचण होताना पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा मी माईकवरती असतो मी नेहमी सांगत असतो की ॲज अ राईट हँडेड बॅटर जेव्हा तुम्हाला रूम दिला जातो तुमची ऑफसाईड स्ट्रॉंग असणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा मग त्या धावा जमत नाहीत आणि मग अशा प्रकारची स्थिती होते जी आपल्याला डोलवी टीमची पाहायला मिळते. इथे मात्र फळीची घेतली आहे. आउटसाइड एज कॉट बिहाइंड. विकेट किपर यांनी पकडलाय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. या ठिकाणाहून दिला जाईल पहिला हादरा. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद केला जातोय. खर तर खातं सुद्धा त्या ठिकाणी खोलू दिलं नाहीये आणि सचिन पाटील यांना गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये व्हावं लागतंय. मुन्ना पटेल बरंचसं नाव या खेळाडूने मात्र कमवलेलं आहे. खर तर अमरापूर टीमचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून मुन्ना पटेल यांच्याकडे पाहिलं जातं. स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता, स्वतःमध्ये असलेलं कौशल्य या मैदानावरती ते आज सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत आणि फार चांगली सुरुवात या ठिकाणी या P1च्या षटकामध्ये केली जाते. नवीन फलंदाज नंबर 3 वरती येत आहेत रवी पाटील. या ठिकाणाहून देखील इथे मात्र फटका कमालीचा. बॅकफुटवरती जाऊन पंच केला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून हा येतोय या स्पर्धेतला पहिला चौकार. रवी पाटील आल्या आल्या आपले इरादे मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करून देतोय. स्वतःमध्ये असलेलं कौशल्य या खेळाडूने देखील सिद्ध केलंय. यावेळेस ऑन साइडला आडव्या बॅटने चेंडूला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला त्या ठिकाणी फील्ड केलं जात आहे आणि मंदार यांनी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. 2 धावा या चेंडूवरती नक्कीच मिळवल्या जात आहेत. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. धावा आहेत त्या धावफलकावरती 1 गडीच्या मोबदल्यात 7 धावा. खर तर क्रिकेटचं हे अंगाम बरीचशी पाहुणी मंडळी आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवताना या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. IPLचं सीझन खर तर सुरू झालं गेलंय. 22 मार्च रोजी आपण पाहिलं इंडियन प्रीमियर लीग त्या ठिकाणी सुरू झाली. येणारं वर्ष वर्ल्ड T20च्या
क्रिकेट वर्ल्ड कपचं सुद्धा वर्ष असणार आहे आणि क्रिकेटच्या खेळाचा आनंद मात्र या ठिकाणी पुरेपूर लुटला जाईल. आज ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे सामने या मैदानावरती आपण सगळे पाहतोय आणि या स्पर्धेचा दर्जा देखील तितका मोठा आहे. या स्पर्धेमध्ये येणाऱ्या 4 रात्रींमध्ये तुम्हाला बरेचसे मोठमोठे संघ, पेण तालुका असेल, खालापूर तालुका असेल, उरण तालुका असेल, पनवेलमधील काही संघ असतील या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत आणि क्रिकेटच्या अगदी रंगाने रंगून जाणार आहे ही पेणची नगरी, कारण स्पर्धा तेवढी मानाची आहे. नवीन गोलंदाज येत आहेत मंदार धाडवे. या ठिकाणी टीमसाठी पहिलं आणि टीमसाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती मात्र त्यांना आपण पाहू शकाल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरला जाईल. पहिला चेंडू सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू आहे, उंची जास्त, लांबी कमी आहे, परंतु सुरेख टिपला या ठिकाणी झेल. चांगलं जजमेंट क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं आणि या विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सुरू होतीये. फलंदाज सुनील पाटील बाद. धायरेश्वर डोलवी संघ थोडासा अडचणीत सापडला या ठिकाणी. या मैदानावरती या सीझनमध्ये आपण एक नाईट शृंखला पाहिलेली आहे. या मैदानावरची या सीझन मधली ही दुसरी नाईट शृंखला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यापुढील मॅच मोरिया 11 बोरगाव आणि गावदेवी वरेडी या दोन संघांदरम्यान असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल आणि दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थिती आपली दाखवायची आहे. मोरिया बोरगाव आणि गावदेवी वरेडी यांच्या दरम्यान पहिल्या राऊंडची सेकंड मॅच खेळवली जाईल. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 क्रमांकावरती येत आहेत हितेश. खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी बुंद्यामध्ये हा चेंडू पिच केला गेला होता. अगदी ब्लॉक हॉल डिलिव्हरी पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये यॉर्कर बॉल ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं आणि ब्रह्मास्त्रच्या समोर भले भले फलंदाज या ठिकाणी नांगी टाकताना पाहायला मिळतात, परंतु या चेंडूवरती फक्त एकच धाव मैदानाच्या आतमध्ये मिळवली जाते. या स्पर्धेमागे खरं तर बरीचशी उद्दिष्ट आहेत ज्यांची आखणी मगाशी आम्ही मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दोन्ही संघांमार्फत केली. हवेत बॉल आहे, कॉट बिहाइंडची इथे मात्र कॉट अँड बोल्डची संधी होती. झेल पकडला जातोय. आणखीन एक मोहरा या ठिकाणी तंबूच्या दिशेने माघारी परतणार. रवी पाटील या ठिकाणी बॅक टू डगआउट होत आहेत. आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये आणि तदनंतर संपूर्ण जगामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना खरं तर प्रत्येक माणसाने आज या ठिकाणाहून वंदन केलं आणि महाराजांचं चरित्र आपल्याला अतिशय जोपासण्यासारखं आहे. आणि या मैदानाचं नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे. म्हणजे या मैदानाला देखील आपण महाराजांचं नाव दिलेलं आहे आणि पेण नगर परिषदेचं मैदान म्हणून सुद्धा हे ओळखलं जातं आणि ॲज अ स्टेडियम लुक या मैदानाचा आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतो. बरेचसे खेळाडू या मैदानावरती खेळण्यासाठी उत्सुक असतात. खरं तर मागील स्पर्धांमध्ये आम्ही बऱ्याचशा बाहेरच्या संघांना विचारलं तेव्हा त्यांनी नक्कीच सांगितलं की पेणचं हे मैदान आमच्यासाठी खेळण्यासाठी अतिशय चांगलं प्लॅटफॉर्म असतं आणि या मैदानावरती खेळताना प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये एक वेगळाच आनंद आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतो. यावेळेस देखील तशाच प्रकारचा चेंडू, बॅक टू बॅक डिलिव्हरीज अगदी सेम लाईन आणि लेंथच्या केल्या जात आहेत.
आज 3 दिवस गेले आपण पाहतोय की याच मैदानावरती लेदर क्रिकेटचं सिलेक्शन सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं. बऱ्याचशा खेळाडूंना खरं तर लेदर बॉलमध्ये या मैदानावरती चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आलं. शेवटच्या चेंडूवरती त्या ठिकाणी एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते आणि 2 षटकांचा खेळ संपला. धावा आहेत त्या 3 बाद 9 धावा. अतिशय सावध, अतिशय संत सुरुवात म्हणावी लागेल. सुरुवातीपासून आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मुन्ना पटेल यांनी फेकलेलं पहिलं षटक बॅकफुटवरती टाकताना पाहायला मिळालं, ते म्हणजे धायरेश्वर डोलवी टीमला. तदनंतर त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मंदार धाडवे यांनी गेलेली गोलंदाजी कुठे ना कुठेतरी मजबूत करताना पिंट्याशील पाटील प्रतिष्ठान हमरापूर टीमला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि या ठिकाणाहून मात्र आता डोलवी टीमला कमबॅक करणं थोडंसं अडचणीचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गोरक्षक चषक हिंदू धर्म या ठिकाणी आपला धर्म आणि त्या धर्माला जोपासण्यासाठी आणि त्या धर्माचा प्रचार नक्कीच या स्पर्धेमार्फत केला जाईल. खरं तर त्या धर्माचं महत्त्व संपूर्ण जगाला या ठिकाणी या स्पर्धेमार्फत नक्कीच सांगितलं जाईल. आणि गोरक्षक चषक ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रयत्नाने आणि चांगल्या गोष्टींचा आढावा घेऊन आणि आधार घेऊन ऑर्गनाईज केलेली आहे. त्यामुळे त्या गोष्टीसुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं मी म्हणेन तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सगळ्या आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांचं उद्दिष्टसुद्धा तितकंच दमदार आहे या स्पर्धेमागचं आणि त्यांचा प्रयत्नसुद्धा तितकाच जोरदार आहे या स्पर्धेपुढचा. म्हणजे अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन. नवीन गोलंदाज या ठिकाणी येत आहेत. विनय राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र रडारमध्ये आला होता, उडवून दिलं या चेंडूला. कमालीचा फटका, टायमिंग झालीये प्रॉपर आणि आलाय एक आसमानी या स्पर्धेतला पहिला षटकार. प्रसाद पाटील स्वतःच ताकद मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून देतोय. एक लेदरचे सिनियर लेजंड खेळाडू म्हणून यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वतःचा पत्ता चालवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅकफुटवरती गेले होते, स्क्वेअर कट केलाय, कमालीचा फटका. क्षेत्ररक्षकांनी केले आहेत अतोनात प्रयत्न आणि फुटबॉल स्टाईलमध्ये अगदी चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. स्वतःचं सर्व समर्पण मैदानाच्या आतमध्ये करताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण क्षेत्ररक्षकाने केलेलं चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाचा आत्मविश्वास सातत्याने वाढवत असतं आणि ते करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम क्षेत्ररक्षकाची साथ महत्त्वाची असते. पंच 1-2 मिनिटं या ठिकाणी चेक केलं जाईल चेंडू सीमा पार गेलाय की नाही आणि तदनंतर मात्र आपण पुढील खेळ सुरू करायचा आहे. चेक या ठिकाणी नक्कीच केलं जात आहे, कारण की डीप अँगल आहे, तितके प्रेक्षक त्या जागेवरती नव्हते आणि त्यामुळे या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल. हा चेक केलं जातं या ठिकाणी. तिसरे पंच या ठिकाणी आहेत आणि ते बाउंड्री त्या ठिकाणी चेक करतायत. ऑनफिल्ड डिसिजनच या ठिकाणी योग्य धरला जाईल आणि 2च धावा या चेंडूवरती नक्कीच मिळाल्या जातील. दोन धावा या ठिकाणी नक्कीच या चेंडूवरती मिळवल्या जातील आणि डोलवी टीमच्या अकाउंटमध्ये ॲड ऑन केल्या जातील. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑनसाइड वरती खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जरूर केला होता,
परंतु कोणतीच धाव या ठिकाणी मिळाली जाणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावांचा धावफलक जर आपण पाहिलं 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 17 पे खतरा याचा उल्लेख खर तर काल आकाश चोपडा सरांनी सुद्धा केला होता. कारण IPLचं सीझन 17 त्या ठिकाणी सुरू आहे आणि आकाश चोपडा सर यांनी कालच आपल्या कॉमेंट्रीमध्ये सांगितलं की सीझन 17 म्हणजे रेकॉर्डला खतरा. आणि काल एका T20 मॅचमध्ये सगळ्यात जास्त धावा बनवल्या गेल्या आणि IPLचा सुद्धा सर्वोत्कृष्ट धावांचा रेकॉर्ड काल मोडला गेला. सगळ्यात जास्त सिक्सेस एका T20 मॅचमध्ये आपल्याला काल पाहायला मिळाले. बरेचसे रेकॉर्ड ब्रेक कालच्या मॅचमध्ये IPL मध्ये होताना पाहायला मिळाले. 277 आणि 246 धावा काल एका मॅचमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिल्या जरूर होत्या. यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव फेकला जातोय. शेवटच्या चेंडूचा खेळ या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती पॉवर प्ले या ठिकाणी संपलं गेलं. 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला अगदी सीमारेषेच्या लगत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना गॅप शोधणं फार महत्त्वाचं आहे. इथे मात्र टेक्निकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार. इथे मात्र फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. या उंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. मेकिंग नो मिस्टेक, द कॅच इज टेकन अँड द बॅटर इज बॅक टू पवेलियन. इथून देखील फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पुरवायचं आपण. 3 षटकानंतर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केला जाईल आणि पाण्याची पूर्तता सुद्धा त्या ठिकाणी आपण करायची. 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 फलंदाज या ठिकाणी बाद केले गेले. 4 बाद 18 ही स्थिती आहे. 6.00चा रन रेट प्रत्येक षटकामागे या ठिकाणी राखला जातोय आणि 18 धावा आत्तापर्यंत तरी जमवल्या गेल्यात. 5 ओव्हरची मॅच किमान 45-50 धावांपर्यंत पोहोचण्याचा मानस त्या ठिकाणी नक्कीच असणार आहे. परंतु त्या प्रयत्नांमध्ये अद्यापही यश मिळत नाहीये. परंतु यश न मिळण्याची दुसरी बाजू अशी आहे की गोलंदाजांचं वर्चस्व आत्तापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. गोलंदाजांनी केलेली कसून गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती ठेवलेलं नियंत्रण, अचूक वापरलेला स्वतःच्या गोलंदाजीमध्ये वेग त्यांना मैदानाच्या आतमध्ये फायदेशीर ठरताना पाहायला मिळाला. आणि तदनंतर धावा इथे मात्र फार कमी प्रमाणामध्ये मैदानाच्या आतमध्ये दिल्या जात आहेत. अगदी रिस्ट्रिक्शनवाली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते आणि फार चांगला क्रिकेटचा नजराना या ठिकाणी पेश केला जातोय. मी नेहमी सांगत असतो, बॅटर्स विन्स यू द मॅचेस बट बॉलर्स विन्स यू द टुर्नामेंट याचा उल्लेख नेहमी केला जातो. गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकवत असतात, फलंदाज जरूर तुम्हाला मॅच जिंकवत असतील आणि गोलंदाज तुमच्याकडे चांगला असणं फार महत्त्वाचं आहे. आणि पिंट्या शेठ पाटील प्रतिष्ठान टीम हमरापूर यांनी तो गोलंदाजीचा तोपखाना मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय आणि स्वतःच्या संघाला या ठिकाणी आत्तापर्यंत सिद्ध केलेला आहे. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, जिथे प्रेडिक्शन नेहमी होते फेल. मी म्हणतो वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने क्रिकेटचा पत्ता पलटला जातो आणि ते कधी पलटवार होईल हे सांगता येत नाही. येणारे 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत आणि त्यावरती किती धावा जमवल्या जातील हे पाहणं देखील तितकं महत्त्वाचं असणार आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी येत आहेत. मंदार धाडवे वैयक्तिक दुसऱ्या टीमचं चौथं अपील जोरदार या ठिकाणी केली जाते. पंचांचा नो चेंडूचा इशारा या ठिकाणी निर्धाव चेंडू आहे, माफ करा. हा, तिकडे जे खेळाडू आहेत त्यांनी खाली कृपया बसा, अन्यथा मग हा जर्सी त्या ठिकाणी सेम आहेत आणि त्यामुळे खरं तर होतात अशा प्रकारच्या गोष्टी होतात. मिसअंडरस्टँडिंग सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होतात. पण आपण त्या ठिकाणी बसून घ्या, ही तुम्हाला विनंती देखील असणार आहे.
निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पिच नक्कीच केला जातोय. मंदार धाडवे यांनी फक्त 2 धावांचं षटक फेकलं होतं संदीप सर, आणि त्यामुळेच त्यांना आता दुसऱ्या षटकासाठी वैयक्तिक आणि टीमच्या चौथ्या षटकासाठी आमंत्रण दिलं गेलं. चांगला कॅप्टन्सी या ठिकाणी कर्णधाराची म्हणावी लागेल. यावेळेस देखील अकूट टप्प्याचा बॉल होता, सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न, जो फलंदाज सगळ्यात मोठा धोका या ठिकाणी ठरू शकला असता त्याला मात्र इथे टळवलं गेलंय. फलंदाजाला केलंय बाद, आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला या ठिकाणाहून बरबाद सुद्धा केलं जात आहे. विकेट. टेनिस बॉल क्रिकेटने खरं तर सध्याच्या हंगामामध्ये फार मोठी उंची गाठलेली आहे. कारण बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा या सीझनमध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिल्या. खरं तर ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, तदनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतभरामध्ये फार मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या. नुकताच कोलकाताचा इंडिया कप आपण त्या ठिकाणी पाहिला, ज्यामध्ये टेनिस क्रिकेटचे गॉड म्हणून ज्यांना संबोधलं जातं, सर कृष्णा सातपुते यांनी मॅन ऑफ द सिरीज त्या ठिकाणी इंडिया कप कोलकातामध्ये पटकावली. तदनंतर नुकतीच झालेली आपल्या महाराष्ट्रातील एक मोठी स्पर्धा ISPL ला देखील आपण या ठिकाणी पाहिलं, ज्याच्यामध्ये तब्बल 1 करोड रुपयांची राशी टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये दिली गेली. हा खरं तर टेनिस क्रिकेटचा इतिहास आहे, आणि त्यामध्ये कोलकाताचीच टीम आपण चॅम्पियन होताना पाहिली होती. भावेश पवार, रजत मुंडे त्या टीममध्ये आपण सातत्याने पाहिलं होतं, आणि फार चांगली स्पर्धा त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आमचा घाऱ्या आमचा अभिमान, खरं तर असं आव्हान केलं होतं त्या ठिकाणी माणगाव महाडकरांनी, परंतु योगेश पेणकर यांच्या टीमला त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं होतं. हा देखील फटका चांगला आहे. ऑन साइड वरती काऊ कॉर्नरच्या दिशेने हा झेल व्हायला हवा होता, पकडायला हवा होता. खर तर हातात आलेला लोण्याचा गोळा जमिनीलगत दान केला जातोय. पुढील मॅच मध्ये ज्या 2 टीम खेळल्या जातील, मी विनंती करतोय, टीम मोर्या बोरगाव आणि त्यांच्या विरोधात टीम गावदेवी वरेडी, दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी टॉस करण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आडवा बॅटने हा देखील प्रयत्न केला जातोय, प्रयत्न केलाय अपार, पण चेंडूचा नाही घेतला समाचार, आणि त्यामुळेच इथे मात्र वारंवार निर्धाव चेंडूची गणना या ठिकाणी वाढली जाते. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला जातो, आणि वेळेमध्ये या ठिकाणी तुम्ही 4 षटकं संपवलेली आहेत. टाइम अलर्ट होता, आणि अगदी वेळेनुसार ही मॅच चाललेली आहे. 20 मिनिटं तुम्हाला आम्ही दिली होती, त्यामध्ये तुम्ही 4 षटकं संपवलेली आहेत. म्हणजे योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये हा सामना आत्तापर्यंत तरी प्रोग्रेस करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. शेवटचं डेथ ओव्हर अर्थातच लॉग ओव्हरचं षटक या ठिकाणी शिल्लक असणार आहे, आणि ते घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश पाटील. शेवटचं षटक फलंदाज अंधाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करत असतात. डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं, धावा आहेत त्या 20 धावा धाव फलकावरती. खर तर ही मॅच एकतर्फा व्हायला नाही पाहिजे. गोरक्षक चषक 2024 ची आतुरता सगळ्यांना होती, आणि मॅच सुद्धा चुरशीची होणं फार गरजेचं आहे. 10-12 जवळजवळ 12 ते 15 धावा जर या षटकामध्ये आल्या तर एक फायटिंग टोटल पर्यंत वाटचाल करू शकते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र वेग फलंदाजाचा या ठिकाणी कमी पडला, आणि रन आउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद केला जाईल. या ठिकाणाहून सुद्धा आधीच अडचणी होत्या, आणि आता दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
21 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज महेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल केले जातात. नाईट क्रिकेटची रजनी शुक्ला. खर तर मोसम जसा जसा पुढे जाणार प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका, अगदी धनुष्य बाणासारखा सरळ रेषेमध्ये या ठिकाणी खेचून काढला होता. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तत्पूर्वी एकच धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र मिळाली जाणार आहे. एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाहीये. इथे मात्र शेवटचं षटक आहे. इथे मात्र आता प्रयत्न करावे लागतील, कारण हीच ती वेळ आहे आणि संधी साधावी लागेल. इथे मात्र ऑफ साईडला कमिट झाले होते. हलकासं शफल होऊन या फटक्याला एक मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न होता, पण अजूनही यश मिळत नाहीये. अपयश ही यशाची पहिली पायरी असते याचा उल्लेख आपण फार वेळा केलेला आहे, परंतु या ठिकाणी अजूनही यश मिळत नाहीये. आता करावं तर करावं काय, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण केला जातोय. मी विनंती करतोय मोर्या बोरगाव आणि गावदेवी वरेडी टीमच्या कॅप्टनला, शेवटचा कॉल आहे तुम्हाला. या ठिकाणी आपण लगेच टॉससाठी घ्यायचा आहे. इथे पुनश्च एकदा चेंडू आणि फळीचं कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. काय कारण असावं हे पाहणं देखील तितकं महत्त्वाचं आहे. खेळपट्टीवरती हलकासा दव आपल्याला पाहायला मिळतोय का, कारण ही स्पर्धा सुरू होण्याच्या आधी या ठिकाणी वॉटर पंपिंग या मैदानाच्या चौफेर बाजूला केली जाते, त्याचा आढावा असेल का, किंवा फलंदाजीमध्ये तितका दम नाहीये, काय कारण असेल हे पाहणं देखील तितकं महत्त्वाचं असणार या सत्रामध्ये धावा न बनण्याचं. अगदी बुंद्यामध्ये फेकलेला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा शफल जरी तुम्ही झाला असाल तरी मात्र मी युक्ती लढवेन आणि चेंडू मात्र अचूक टप्प्यावरतीच टाकीन, हा जो मानस आहे त्यामध्ये यश मिळालं जात आहे. लेग बाईटचा इशारा या ठिकाणाहून दिला जातोय आणि एक धाव याही चेंडूवरती नक्कीच नोंदवली जाणार आहे. इथे सरळ बॅटने हवेत खेळलाय चेंडूला. यावेळेस देखील नो मॅन स्टँड मध्ये चेंडू टप्पा पडला जातोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा केलाय प्रयत्न आणि धावता धावता दोन्ही धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावेंच्या बरोबरीने 29 धावा आपल्याला 28 धावा धावफलकावरती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर झाल्या गेल्यात. येणारे आता 30 चेंडू आणि विजयासाठी 29 धावेंचं आव्हान या ठिकाणी पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान हमरापूर टीम समोर ठेवण्यात येईल. शेवटचा कॉल या ठिकाणी तुम्हाला दिला जातोय. चला, मोर्या बोरगाव संघाचा कर्णधार आणि त्याच्या बरोबरीने गावदेवी वरेडी टीमचा कर्णधार, शेवटचा कॉल आहे. दिस इज द फायनल कॉल, दिस इज द लास्ट कॉल. दोन्ही कॅप्टन लगेचच आपण टॉससाठी या ठिकाणी दाखल व्हायचं. 30 चेंडू आणि 29 धावेंचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार, फलंदाजीमध्ये जरी निराश केलं असलं पण गोलंदाजीमध्ये कमबॅक केलं जाणार का, वार समोरच्या टीमने केलाय जरूर पण पलटवार केला जाणार का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये आपण वळूया. या ठिकाणी पेणचा एक मराठीचा बुलंद आवाज परमेशजी पाटील सर यांच्याकडे. यस, थँक्स मानस. खरं तर या स्पर्धेची आजची पहिली रात्र आणि ज्या मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा आपण संपन्न होताना पाहिला, त्या मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याकडे जाऊया. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे. खरं तर तब्बल 11 वर्षानंतर गोल शालेसाठी ज्यांनी भव्य दिव्य अशी सेट बांधून दिली आणि गोशालेसाठी ज्यांचं नेहमीच आर्थिक सहाय्य राहिलंय, सन्माननीय अमरसिंग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल ॲडव्होकेट नितीन पाटील साहेबांना आपण सन्माननीय अमरसिंग साहेबांचा आपण सन्मान घ्यावा. वेळोवेळी आर्थिक सहाय्य आणि खरं तर गोशालेसाठी सेटची फार आवश्यकता होती आणि
तब्बल 11 वर्षानंतर ही सेड ज्यांनी बांधून दिली, एकदा जोरदार टाळ्या उद्या ह्या दानशूर व्यक्तीसाठी. सन्माननीय अमरसिंग चामुंडा ज्वेलर्स या ठिकाणी ह्या स्पर्धेचे आमचे लाडके खरं तर अतिथी मंचकावर उपस्थित झाले, त्यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आर्थिक सहाय्य गोशालेसाठी राहिलंय, सन्माननीय आदरणीय मोहन सिंगजी राजपुरोहित या ठिकाणी साहेब उपस्थित राहिलेत. मी पुनश्च एकदा साहेबांनाच या ठिकाणी विनंती करतो. मी विनंती करेल जे.व्ही. पाटील साहेबांना मी विनंती करेल, साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी भगव वस्त्र आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय आदरणीय मोहन सिंगजी राजपुरोहित यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. तदनंतर निवृत्त PSI मंचकावर उपस्थित आदरणीय सन्माननीय जे.व्ही. पाटील साहेब. मी विनंती करेल अमरसिंग साहेबांना विनंती करेल, साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन निवृत्त PSI जे.व्ही. पाटील साहेबांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. भगव वस्त्र आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा हा सन्मान सोहळा. तदनंतर गोभक्त आणि कट्टर हिंदुत्ववादी सन्माननीय आदरणीय मोहन पार्टे साहेब या ठिकाणी मंचकावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी मनीष दादांना विनंती करेल, दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेऊया. खरं तर हिंदू रक्षक आणि हिंदू धर्मासाठी ज्यांनी नेहमीच जे ॲग्रेसिव्ह राहिलेले आहेत सन्माननीय मोहन पार्टे. खरं तर रायगड जिल्हा सनातन संस्थेचे सदस्य यांच्या शुभ हस्ते खरं तर हा सन्मान सोहळा. आणि तदनंतर चामुंडा ज्वेलर्सचेच ज्यांच्या माध्यमातून गोशालेसाठी CCTV या ठिकाणी उपलब्ध झाले, फार आवश्यकता होती आणि ज्यांच्या माध्यमातून गोशालेसाठी CCTV उपलब्ध झाली. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आदरणीय सन्माननीय वर्दी सिंग साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. खरं तर गोशालेसाठी या काही गोष्टीची फार आवश्यकता होती आणि ज्यांच्या माध्यमातून या खरं तर दिल्या गेल्यात CCTV ज्यांच्या माध्यमातून आणि आर्थिक सहाय्य नेहमीच राहिलंय. वर्दी सिंग साहेब या ठिकाणी या स्पर्धेत खरं तर आपण पाहतोय त्यांचं सन्मान या ठिकाणी केलं जातोय. भगव वस्त्र आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह आणि खरं तर ट्रॉफीज देखील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्यात. तदनंतर आपण विशेष सन्मान करूया ॲडव्होकेट सन्माननीय नितीन पाटील सरांचा. खरं तर ज्यांनी कित्येक वर्ष गोशालेसाठी मोफत सेवा दिली आणि खरं तर आमच्या लाडक्या आयोजकांचे जे प्रेरणास्थान आहेत, ज्यांचे विचार घेऊन खरं तर आमचे लाडके आयोजक मंगल पाटील साहेब पुढे चाललेत आणि खास करून अणगाव वाडा ठाणे येथे 3000 गुरे ज्यांनी कोर्टाच्या आदेशातून खरं तर तिकडे पाठवले. एकदा जोरदार सन्मान होऊ द्या मित्रांनो. ॲडव्होकेट सन्माननीय नितीन पाटील साहेब यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर आपण पाहतोय. मी आमचे लाडके आयोजक मंगल पाटील साहेबांना मी विनंती करेल आपण साहेबांचा सन्मान करावा. भगव वस्त्र आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह. पहा खरं तर मित्रांनो आपल्या समाजामध्ये खरं तर असं कार्य फार कमी लोकांनी दिलंय. पहा खरं तर मंगल पाटील साहेब मला सांगितलं की परमेश झेरॉक्सचे देखील पैसे ते आम्हाला देऊ देत नाहीयेत आणि कित्येक अशा केसेस ज्यांनी मोफत लढल्या आणि अणगाव ठाणा वाडे खरं तर वाडा ठाणे येथे 3000 गुरे कोर्टाच्या आदेशातून ज्यांनी तिकडे त्या गोशालेमध्ये पाठवली आणि हे मोठं कार्य ज्यांच्या माध्यमातून झालं असे
सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट नितीन पाटील साहेबांचा हा सन्मान सोहळा आपण संपन्न झाला. तदनंतर मनीष म्हात्रे, मनीष माळी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल सागर सालुंके, मी सागर सालुंके यांना विनंती करेल. मनीष माली यांचा हा सन्मान सोहळा सनातन संस्थेचे जे सदस्य राहिले आहेत, खूप चांगले विचार त्यांच्या माध्यमातून आपल्या समाजात खरं तर दिले जात आहेत. अशा या खरं तर समाजसेवकाचा आपण हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. पहा, खरं तर मंचकावर उपस्थित सर्व शांत आणि संयमी नेतृत्व असणारी सर्व मंडळी आज या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी आपण पाहतोय मैदानात सामना तितकाच महत्त्वाचा सुरू आहे, परंतु उपस्थित मान्यवरांचा सन्मान घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं राहील. तदनंतर आमचे जे सर्व धारकरी मित्र जे आहेत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पेनचे सर्व सदस्य यांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्यांनी समोर यायचं आहे. सर्व सदस्यांना मी विनंती करतोय आपण सर्वांनी समोर यावं आणि या ठिकाणी त्यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या उद्या ह्या सर्व मंडळींसाठी ज्यांनी खूप चांगलं योगदान आपल्या समाजासाठी दिलंय, देतायत आणि त्यांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. खूप चांगले विचार त्यांच्या माध्यमातून आपल्या समाजात आपण पाहतो, ऐकतोय. या सर्वांचा या ठिकाणी आपण मनपूर्वक करूया हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर आमचे लाडके क्रिकेट वेडे नरेंद्र भाई दादांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यावं. त्याचप्रमाणे विजय म्हात्रे माजी ग्रामपंचायत सदस्य जिते गावचे, त्यांना आमची विनंती असेल आपण मंचकावर यावं. सर्व आमच्या आयोजकांकडून ही विनंती राहील सर्वच मान्यवरांना की आपण मंचकावर यावं. नेक्स्ट मॅच लास्ट कॉल आहे पहा, अन्यथा पॅनल्टी असेल. मोरिया 11 बोरगाव आणि टीम वरेडी आपली उपस्थिती महत्वाची आहे. शिवसाई ग्रुपचे अध्यक्ष अर्थातच प्रतीक पाटील यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. दादांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय, त्यांचं आपण करूया वेलकम. खूप सारं स्वागत आहे. सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी आपण सन्मान सोहळा या ठिकाणी घेतोय. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. धायरेश्वर डोलवीच्या विरोधात टीम आपण पाहतोय स्वर्गीय पिंट्याशेठ प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर. ही लढत मैदानाच्या आतमध्ये स्पर्धेतील आजची पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीत घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये. रन्स झाल्यात 5 आणि जर टार्गेटचा विचार असेल 29 धावांचा पाठला करायचा. शफल झाला, चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला, चेंडू चालला सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सीमा पार. षटकार, जबरदस्त फटका तिकडे आपण पाहतोय आणि हवाई सफर कसा सोडेल फलंदाज त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर मंदार धाडवे द वन मॅन आर्मी या ठिकाणी आपण सन्मान घेऊया. मी आमचे लाडके आयोजक मंगल पाटील साहेबांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नरेंद्र भाईंचा आपण सन्मान सोहळा या ठिकाणी घेतोय. खरं तर जे मान्यवर या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आपण पाहतोय, खरं तर आज ते रजा घेत आहेत, परंतु अगदी खुल्या दिल्याने त्यांचा आपण करूया मनपूर्वक आभार. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. नरेंद्र भाईंचा हा सन्मान सोहळा आपण मंचकावर पाहतोय. नेक्स्ट बॉल आपण पाहिला, पुन्हा एकदा अक्रॉस द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आला. तदनंतर सन्माननीय विजय म्हात्रे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान घेतला जाईल. मी पुन्हा एकदा आमचे लाडके आयोजक मंगल पाटील यांना मी विनंती करेल की आपण साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी. क्या बात आहे मॅडी,
स्विचिटचा फटका आणि चाललाय सीमा पार, ठोकलाय षटकार. मॅच मॅच लवकर समाप्त करायची की काय असं मात्र आता वाटतोय. त्या ठिकाणी पहा सामना जर आता संपायला आला, जर कोणता एखादा कॅप्टन रेडी असेल जो टॉच विन असेल सो लवकर या. पण आता सामना जर संपला, कॅप्टन जर वरिडीचा इथे उपस्थित राहिला तर त्याला टॉस विन असेल. सो चला आपली उपस्थिती फक्त दाखवायची आहे आणि हा फायनल डिसिजन असेल. पण 4 षटकं लागणार नाहीत असं आता चित्र आहे, कारण की धावसंख्या झालंय 17, परंतु 4 षटकं संपण्याच्या आधी जो कॅप्टन येईल. मॅच आहे, काही होऊ शकतं. त्या ठिकाणी खराब चेंडू होता, डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू डिलिव्हर्ड झाला. वाईटचा इशारा आला. धारमेश्वर डोलवीला आता काहीशा आणखीन प्रयत्न करावे लागेल. विकेट्स या ठिकाणी घेणं फार महत्वाचं राहील. चारथी मैदानाच्या आतमध्ये बरसलाय मंदार धाडवे. मॅडीची जबरदस्त कामगिरी आणि त्याच्या समवेत आहे. या ठिकाणी कम्प्लेट, या ठिकाणी यॉर्क केला 3 स्टंपच्या मध्ये. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विकेटच्या शोधात होता खरं तर गोलंदाज प्रसाद पाटील. विकेट मिळाल्या मॅडीची, परतावं लागेल मंदार धाडवेला. बिग विकेट, मोठा मासा आता लागलाय गलाला. 18 या धावसंख्येवर विकेट गमावले. दुसरी दुर्गादेवी हमरापूर संघाने आणि 4थ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील. वरेडी संघाचा कॅप्टन रेडी आहे आणि तो उपस्थित देखील आहे. सो लास्ट कॉल आहे पहा, मोर्या 11 बोरगाव. चला आपली उपस्थिती दाखवायची आहे. 4 षटकं जर संपली किंवा मॅच संपली तर टॉस विन गावदेवी वरेडीला दिलं जाईल आणि इट्स अ फायनल डिसिजन. त्याचप्रमाणे ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला योगदान दिलंय, आमचे सर्व लाडके आयोजक आहेत, त्या सर्वांना आमची विनंती राहील की आपण देखील प्रमुख व्यासपीठावर यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. खरं तर ज्यांनी मेहनत घेतली, खूप मेहनत, आणि या स्पर्धेचा खरं तर विचार केल्यानंतर बोलबाला राहिलाय. खरं तर मागच्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये ज्या अर्थी नाईट स्पर्धा म्हटलं की पेन तालुक्यात फार कमी स्पर्धा, कदाचित ही दुसरी स्पर्धा आहे आणि यावर्षी ही दुसरी स्पर्धा आहे आणि या हंगामामधील कदाचित ही शेवटची स्पर्धा. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. त्या ठिकाणी आपण पाहतोय बॅटची आटली कडा घेतली, रन्स आली नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहेत 29 पाठलाग करतोय हमरापूर संघ. आता फक्त 3 षटकं, 18 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. पण बरेचसे रेकॉर्ड्स या वर्षी आपण पाहिलेत. ज्या अर्थी मॅच फसली दादरची, मॅच फसली कलव्याची, सामन्यामध्ये अडकला जिते, सामन्यामध्ये अडकला जोहे. बरेचशा मॅचेस खरं तर चेस करताना, धावांचा पाठलाग करताना पराभूत झालेत संघ. फारसं काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, कारण की क्रिकेट हा खेळ असा आहे ना की जो रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर बनलेले रेकॉर्ड मोडण्यासाठी खेळला जातोय. या स्पर्धेमध्ये देखील अनेक रेकॉर्ड्स तुम्हाला घडताना दिसतील, मोडताना पाहायला दिसतील, परंतु ही मॅच फार महत्वाची आहे. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये बॅटल 29 पाठलाग करतोय स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान, दुर्गादेवी हमरापूर. जे प्रेक्षक सीमारेषेजवळ बसलेत त्यांना आम्ही विनंती करतो, थोडं दूर राहा, थोडं किमान 1 फुटाचा अंतर ठेवा. रोप पासून थोडं तुम्ही दूर राहा. पहा तुम्ही सुज्ञ आहात. खास करून हमरापूर संघाला आमची विनंती राहील, प्लीज चला पाय आपण शुभम थोडं आपण दूर राहायचा. लल्ला वास्कर या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत, त्यांचं देखील आपण करूया वेलकम. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाल्या. या ठिकाणी चांगला चेंडू डिलिव्हर्ड झाला, 3 स्टंपच्या मध्ये होते. खरं तर सर्वोत्कृष्ट पंच संतोषजी चौधरी सर शिरडोन यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि आयोजकांसाठी देखील त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर ते स्पर्धा पाहतात.
सो थँक्यू संतोष सर. कॅच उडाला, पकडलाय झेल, चेंडू हवेत होता आणि विकेट गमावल्या दुर्गादेवी हमरापूर संघाने. खरं तर नुकताच जी स्पर्धा संपन्न झाली डोंगरी उरण येथे नाईट स्पर्धेमध्ये आम्ही सामना पाहायला गेलो होतो. दादर संघाला करायच्या होत्या 3 षटकामध्ये फक्त 12 आणि सामना पराभूत झालेत. असे काही रेकॉर्ड झालेले आहेत. सो हा सामना देखील आता मात्र असं म्हणूया की त्याच दिशेने आता वाटचाल करतोय. ज्या अर्थी एका पाठोपाठ 2 विकेट्स गेलेत. पण सेन्सिबल क्रिकेटची फार आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये षटकार चौकारांच्या पेक्षा स्ट्राईक रोटेट करणं फार महत्त्वाचे असते. चेंडूवर तुमची नजर हवी आणि खास करून जर तुम्ही धावांचा पाठलाग करताय मग तुम्हाला विराट कोहलीची स्ट्रॅटर्जी वापरावी लागेल. कोणत्या चेंडूवर आक्रमण करायचं, कोणत्या चेंडूला डिफेन्स करायचं, कोणत्या चेंडूला सन्मान द्यायचा आणि कोणत्या चेंडूवर आक्रमक फटका घ्यायचा. स्विचचा फटका, ज्युसी फुल टॉस, रनआउटचा धोका, तिकडे खराब थ्रो आहे. नाही आहे, ही चुकीची स्ट्रॅटर्जी आहे, चुकीचं क्षेत्ररक्षण आहे. ज्या अर्थी आम्ही कित्येक वेळेला सांगत असतो की राजकारणामध्ये एका मताला किंमत आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये एका गुणाला किंमत आहे आणि आजच्या रात्रीत एका रन्सला किंमत आहे. फार फार महत्वाची ह्या रन्स राहतील. धावसंख्या झाल्यात एकूण 20. 9 धावांची आवश्यकता आहे. अलाउन द कार्पेट त्या ठिकाणी शेखर भगत मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहायला जातोय. सिंगल डबलसाठी तो ओळखला जातोय. मोठे फटके देखील चालू हंगामामध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. 8 धावांची आवश्यकता आता राहील. त्या ठिकाणी चेंडू स्विंग झाला, हवेत ट्रॅव्हल झाला, झेल उडाला, पकडलाय झेल, आणखीन एक धक्का बसलाय त्या ठिकाणी दुर्गादेवी हमरापूर संघाला. आजच्या रात्रीत कदाचित आणखीन काहीसे रेकॉर्ड्स पाहायला मिळतील. पाहूया. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय फक्त 29चा पाठलाग करतोय स्वर्गीय पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर. त्यांच्या विरोधात जर आपण विचार केला तर धायरेश्वर डोलवी. चला टॉसला यायचं आहे. पहा आम्ही वारंवार विनंती करतोय. पहा प्रत्येक रात्री आपल्याला 1 वाजता आपल्याला थांबायचं आहे. आपल्याला 1-1:30 पर्यंत आपला सामने कव्हर करायचे सर्व. यासाठी सर्वांचं योगदान असणं फार महत्वाचं आहे. आचारसंहिता सुरू आहे सो ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. खूप चांगलं आयोजन. पहा अशा परिस्थितीमध्ये मी आयोजकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. काय जबरदस्त आयोजन आणि खास करून नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे. धावसंख्या 21 आहे. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू आपण डॉट बॉल पाहिला. जाऊया खरं तर ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आयोजित केली आहे आणि त्यांचा खरं तर आपण सन्मान घेणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉसकडे वळूया. मोर्या 11 बोरगाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वरेडी. नरेंद्र भाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही टीम्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. विश यू बेस्ट ऑफ लक. टॉस त्या ठिकाणी होतोय. टॉस जिंकलाय गावदेवी वरेडी संघाने. टॉस जिंकलाय. जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. आमचे लाडके आयोजक आदरणीय सन्माननीय मंगल पाटील साहेबांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. परंतु तत्पूर्वी खरं तर त्यांच्याबद्दल काहीसं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मी दादांना विनंती करतोय की आपण त्यांच्याबद्दल काहीसं आम्हाला सांगायचं आहे. एकदा होऊन जाऊ द्या. जय श्रीराम, जय जय श्रीराम. आपले गोरक्षक आपल्या पेन तालुक्यामध्ये आणि आसपासच्या तालुक्यांमध्ये गोरक्षा करणारे गोरक्षक ज्यांनी गेले 12-15 वर्ष गोरक्षा केलेली आहे आणि आपल्या कळत नकळत आपल्या रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात गोतस्करी होत असते आणि
ह्या ज्या गायी आहेत, बैल आहेत, कधी कधी म्हशी असतात, ह्यांचा जीव वाचवावा आणि त्यांना जीवनदान मिळावं यासाठी गोरक्षा केली जाते. कायदा असून देखील मोठ्या प्रमाणात गोतस्करी होत असते आणि त्यातून ह्या जे गोवंश असतो त्याचं रक्षण करण्यासाठी, त्याचा बचाव करण्यासाठी आपले गोरक्षक कार्यरत असतात. आणि मंगल पाटील दादा गेले 15-20 वर्षापासून हे कार्य करत आहेत आणि हे कार्य करत असताना त्यांच्या कल्पनेतनं त्यांनी हे गोरक्षक चषक 2024चं आयोजन केलेलं आहे. आणि यापुढे देखील ते असंच गोरक्षा आणि गोपालन करत राहतील आणि गोशालेच्या माध्यमातून गोसेवा करत राहतील. तर यापुढे त्यांना जेव्हा जेव्हा सहकार्याची अपेक्षा राहील तेव्हा आपण त्यांना सर्वांना सहकार्य करायचं आहे. आणि मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मंगल पाटील दादांचं सन्मान करावा. एका गोरक्षकाचा सन्मान हा छत्रपतींच्या घोषणेने व्हायला हवा. तर बोला, गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, विजय असो, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा. विजय असो. हर हर महादेव, हर हर. महादेव. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा दादांच्या पाठीशी अशाच राहू देत आणि सर्वांचं योगदान दादांच्या ह्या कार्यामध्ये पुढील असंच राहणार आहे अशी अपेक्षा आम्ही सर्वजण व्यक्त करतो आणि येथे आमच्या वाणीला विराम देतो. पुन्हा एकदा दादांना खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चितच खरं तर त्यांचं कार्य फार अफाट आहे. ज्या अर्थी गोरक्षक म्हणून त्यांना संबोधलं जातोय आणि खरं तर त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी, पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया मॅचकडे. सामना फसला, आता मात्र असं म्हणावंच लागेल. पुढचा चेंडू आहे या ठिकाणी डीप पॉइंटमध्ये. क्षेत्ररक्षक आला, वेगाने सिंगल मिळेल, परंतु कदाचित डोल्बी संघ म्हणत असेल आणखीन काही रन्स जर असत्या तर मजा आली असती. 9 चेंडू बाकी आहेत, 5 करायचे आहेत. सामना आहे, सामना तुम्ही सोडूच नका. ज्या अर्थी अनेक रेकॉर्ड्स चालू हंगामामध्ये झालेले आहेत आणि आणखीन काहीसा नवीन रेकॉर्ड पाहायला मिळेल का. पुढचा चेंडू लो फुल टॉस अलाउंड कार्पेट डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आला वेगाने आणि रस आली फक्त एक सिंगल. आता 8 मध्ये करायच्या 4. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 4 ची आवश्यकता आहे. एका बाजूला टीम पाहतोय स्वर्गीय पिंटाशेट पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर. थोडे धाबे आता दणानलेत, थोडा घाम फुटलाय. 29चा पाठला करायचा आहे त्यांना. चांगला फटका, सिंगलची गरज आहे. सिंगल येत आहेत, सिंगल आले, दुसऱ्याचा कॉल दिलाय, फसलाय का, परंतु खराब क्षेत्ररक्षण तिकडे सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. आल्या एकूण 2 रन्स. धावसंख्या आता झाल्यात स्कोर कार्डवर 27 रन्स, 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांती धावसंख्या एकूण आहेत 27. क्षमा असावी, 1 चेंडू बाकी आहे. एका चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. 3.5 चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. शॉर्ट पिच होता, स्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून हलकासा दूर ठेवला आणि हा डॉट बॉल आलाय. षटक संपलायचं होता. पण असं वाटलं नसेल कदाचित हमरापूरच्या प्रेक्षकांना की हा सामना इथपर्यंत जाईल 5व्या षटकात. ज्या अर्थी पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर हमरापूर संघाने क्षेत्ररक्षण निवडलं, आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. पहिल्या सत्रात टीम तारेश्वर डोलवीला आणि सुरुवात थोडी खराब झाली, थोडी नाही खूपच खराब झाली म्हणावी लागेल. एकही खेळाडू त्या ठिकाणी विकेटवर थांबला नाहीये. अनेक खेळाडूंचा आपण विचार केला तर डबल फिगरमध्ये एकही खेळाडू गेला नाहीये. आणि मग कमालीचं षटकं राहिलेत, खास करून मुन्ना पटेल असेल, त्यानंतर मंदार धाडवेचं षटक असेल, विनायक गव्हाणकर असेल आणि अंतिम षटक निलेश पाटीलचा. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये दुसऱ्या सत्रात आपण आलो
आणि दुसऱ्या क्षेत्रात जर विचार केला शैलेश पाटील डकचा शिकार झाला, परंतु मंदार धाडवेचे 2 षटकार जर आले नसते तर, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही आहे. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसका का नाम है क्रिकेट, जहां सारे प्रेडिक्शन होते फेल, आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. पहा अद्यापही सामना आहे, ज्यार्थी धारेश्वर डोलवी संघ लढतोय आणि त्यांना ठाऊक आहे हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतोय आणि काही हा शब्द आता वापरावाच लागेल. ज्यार्थी कित्येक सामने धावांचा पाठलाग करत असताना अनेक संघ पराभूत झालेत. चांगला फटका आहे तिकडे, विनिंग फटका असेल का, सिंगल कंप्लीट झालंय, दुसऱ्याच्या शोधात आहेत आणि दुसरी रन्स देखील मिळाल्या. सिंगलला केलं कन्वर्ट, डबल मध्ये सामना जिंकला. या ठिकाणी स्वर्गीय पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूरने, परंतु मन जिंकली काही अंशी असं म्हणावं लागेल. धायरेश्वर डोलवी संघाने देखील ते लढले आज, विजय मात्र त्यांच्या वाटेला आला नाहीये. पहिल्या फेरीमध्ये हा विजय मिळालाय धायरेश्वर डोलवीला. मॅच समरी चा आपण विचार केला तर प्रसाद पाटीलच्या 10 धावा पहिल्या सत्रात आपण पाहिलं, रवी पाटीलच्या बॅटमधून 6 आल्या, परंतु गोलंदाजी कमालीची राहिल्या. 2 षटकं फेकली मंदार धाडवेने आणि